आज आपण श्री अजितदादा पवार यांच्या विमानाच्या दुर्दैवी अपघाताबद्दल बोलणार आहोत. अनेक जण मला विचारत आहेत, म्हणून ही माहिती एका पायलटच्या दृष्टिकोनातून मी सांगत आहे. हा अपघात समजून घ्यायचा असेल तर आधी विमान उडवण्यासाठी काय काय करावं लागतं हे जाणून घ्यायला लागेल. बारामती जवळ एक लहान विमानतळ आहे. इथे फक्त प्रशिक्षण होतं आणि चार्टर विमानं येतात. इथला रनवे लहान आणि अरुंद आहे, म्हणजे मुंबईच्या रनवेच्या मानाने याची रुंदी आणि लांबी दोन्हीही जवळजवळ निम्मी आहेत. हा रनवे एका पठारावर आहे, म्हणजेच टेबल टॉप. त्याचा अर्थ असा की सगळ्या बाजूला उतार आहे. बारामतीमध्ये एअर ट्रॅफिक कंट्रोल नाही, रडार नाही आणि हवामान तज्ञ देखील नाहीत. पायलट इथे फ्लाइंग करताना फक्त रेडिओवर संपर्क करू शकतात, दुसरं काहीही नाही. तिथल्या 2 फ्लाइंग स्कूल मधले प्रशिक्षक लँडिंगसाठी येणाऱ्या विमानांना हवामानाची माहिती अंदाजे सांगतात. इथे इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टम नाही, म्हणजे लँड करणाऱ्या पायलटला तो रनवे दुरूनच दिसला पाहिजे. अपघाताच्या दिवशी सकाळी दृश्यमानता म्हणजे व्हिजिबिलिटी 3 किलोमीटर होती. दृश्यमानता म्हणजे किती दूरवर स्पष्ट दिसतंय याचा अंदाज. तर 3 किलोमीटर हे अंतर तसं जरी पुरेसं असलं तरी विमानातून पाहताना फारसं नाहीये. लँडिंग रनवेची दिशा होती 1-1 म्हणजे 110 डिग्री. त्याचा अर्थ काय? विमान साधारण पूर्वेकडे जात होतं, म्हणजे पायलटच्या चेहऱ्यावर प्रखर सूर्यप्रकाश पडत होता. रात्री गाडी चालवताना समोरच्या गाडीचे हेडलाईट आपल्याला त्रास देतात ना, तसाच प्रकार. त्यामुळे रनवे दिसणं आणखीच कठीण झालं असणार. पायलट्सनी लँड करायचा प्रयत्न केला, पण रनवे दिसला नाही, म्हणून त्यांनी गो अराउंड केला. हा एक सुरक्षित आणि योग्य निर्णय होता. काही लोक विचारतात, मग विमान दुसऱ्या विमानतळाकडे का नाही नेलं? व्हिजिबिलिटी म्हणजे दृश्यमानता ठीकच होती, त्यामुळे दुसरा प्रयत्न करणं अगदी बरोबर होतं. मी देखील अनेक वेळा तसं केलेलं आहे. दुसऱ्या प्रयत्नात आधी रनवे दिसला नाही, पण नंतर पायलटनी रनवे दिसतोय असं सांगितलं. मग लँडिंग ठीक का नाही झालं? सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या व्हिडिओमध्ये असं दिसतंय की विमान अचानक झुकलं आणि वेगाने खाली गेलं. अशा लँडिंगच्या वेळी पायलट रनवे दिसल्यानंतर लहान लहान वळणं घेतात, बरोबर मध्यावर लँड करण्यासाठी. पण इथे जे वळण दिसतंय ते अति दिसतंय. असं का झालं असावं? 2 इंजिन असलेल्या विमानात जर एक इंजिन बंद पडलं तर चालू इंजिन विमानाला वळवतं. याला म्हणतात यॉ, आणि या यॉ मुळे होतो रोल. याला म्हणतात रोल. पण असा अचानक होणारा रोल विमानाला खाली जमिनीकडे खेचू शकतो. जमीन जवळ असताना त्यातून सावरायला वेळ आणि उंची दोन्हीही कमी असते, म्हणून अपघात होऊ शकतो. तर ही आहे विमान चालनातील परखड वास्तविकता, हार्ड फॅक्ट्स. त्यापेक्षा कमी जास्त काहीही नाही. नेमकं काय घडलं हे फ्लाईट डेटा आणि कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डिंग सांगतील. विमानातली प्रत्येक गोष्ट म्हणजे उंची, वेग आणि इंजिनचा आरपीएम वगैरे सगळं रेकॉर्ड होत असतं, आणि तसंच पायलटचं बोलणं देखील. त्या गोष्टीला ब्लॅक बॉक्स म्हणतात. ते सापडलेलं आहे आणि त्यावरून तज्ञ लोक आपल्याला सांगतील नक्की काय झालं. तोपर्यंत तर्क वितर्क नकोत आणि कसलेही निष्कर्ष नक्कीच नकोत, कारण सर्व शोकाकुल कुटुंबियांच्या भावनांचा आदर आपण केलाच पाहिजे.